Delay. In case of time 8051 microcontroller, we can use two methods. Either with the help of timer, you can calculate the delay, or second method is via registers. ठीक आहे, तुम्ही रजिस्टर यूज करा किंवा टायमर यूज करा, डिपेंडिंग अपॉन युअर डिसिजन. ठीक आहे, तुम्हाला टायमर वापरलं तर टायमर यूज करू शकता डिलेसाठी, तुम्हाला वाटलं तर रजिस्टर यूज करू शकता. सो पहिली मेथड मी तुम्हाला सांगते, विच इज नथिंग बट विथ द हेल्प ऑफ टायमर. सो लेट आय एम डिझायनिंग अ प्रोग्राम. प्रोग्राम म्हणण्यापेक्षा कॅल्क्युलेट द डिले ऑफ 10 मिलीसेकंड. ठीक आहे, 10 millisecond in 8051 with the help of timer. ठीक आहे, विथ द यूज ऑफ टायमर. मला किती डिले जनरेट करायचा आहे? 10 मिलीसेकंडचा डिले जनरेट करायचा आहे. नेटवर्क एरर आला होता. सो 10 मिलीसेकंडचा डिले जनरेट करायचा असेल तर मला आधी मोड सिलेक्शन घ्यावं लागेल की मला कुठला टायमर सिलेक्ट करायचा आणि कुठल्या मोडमध्ये ऑपरेशन करायचंय. सो लेट आय डिसाइड फर्स्ट दॅट आय एम गोइंग टू यूज टायमर 1 विथ मोड 1 ऑपरेशन. ओके, विथ मोड 1 ऑपरेशन. सो फॉर दॅट पर्पज आय हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ टी मॉड. सो टी मॉडची व्हॅल्यू, सो आपल्याला माहिती पहिले 4 जे असतात ते रिलेटेड टू T1 अँड नेक्स्ट 4 असतात ते रिलेटेड टू T0, मीन्स टायमर 1 अँड टायमर 0 से रिलेटेड. सो इथे आपण टायमर 1 कन्सिडर केल्या. सो याचे जे 4 बिट्स आहे दे विल बी युअर डोंट केअर. दॅट मीन्स लेट अज्युम दॅट द व्हॅल्यू ऑफ दिस विल बी 000. आफ्टर दॅट नेक्स्ट 4. इथे तुम्हाला आता पाठ झालंच असेल, हा गेट टर्मिनल असतो, हा एक्सटर्नल इंटरप्ट पर्पजसाठी यूज होतो. ठीक आहे, सो गेट आहे. ठीक आहे, त्यानंतर टी बार असतो. आता टी बार इंडिकेट काय करतो? लो व्हॅल्यू. आपण ॲज अ टायमर म्हणून सिलेक्ट करतोय, नॉट ॲज अ काउंटर. सो हिअर टायमरची व्हॅल्यू काय येणार? 0 येणार. आफ्टर दॅट मोड सिलेक्शन असतो M1 M0. हे पार्ट झाले असतील आता तुम्हाला. सो मोड सिलेक्शन 0 1 पाहिजे का? मोड 1 कन्सिडर केलं. जर 0 असेल तर टाइम मोड 0 असतो, 0 1 असेल तर मोड 1, 1 0 असेल तर मोड 2, 1 1 असेल तर मोड 3. सो आपल्याला मोड 1 पाहिजे. सो व्हॅल्यू विल बी 0 1. ठीक आहे, सो ही टी मोडची व्हॅल्यू काय आली? हे 4 बिट्स आणि हे 4 बिट्स, याला हेक्स मध्ये कन्वर्ट करा. याचा मिनिंग होतं 0 आणि याचा अर्थ 1. सो 10H दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ टी मॉड. पहिलं काम झालेलं आहे, टी मॉडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. ही कशासाठी लागते? प्रोग्रामिंग मध्ये इन्सर्ट करण्यासाठी. सो आता डिले कॅल्क्युलेट करायचा आहे मला. जो काही निडेड डिले आहे, कशाला पण LED ऑन करायला म्हणा किंवा एखादा वर्ड डिस्प्ले किती वेळ ठेवायचा आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला जो काही प्रोग्राम लागणार आहे, तर प्रोग्रामसाठी डिलेचा फॉर्म्युला आहे तो नोट डाऊन करायचा. डिले इज इक्वल्स टू 4 टाइम्स f हेक्स व्हॅल्यू मायनस काउंट इनटू टाइम फॉर 1 सायकल. क्लिअर? ठीक आहे, सो आता हा टाइम फॉर 1 सायकल आणि काउंट आपल्याला पाहिजे. डिले आपण ॲझ्युम केलेला आहे, कितीचा आहे तो? 10 मिलीसेकंडचा आहे. पण हा डिले मला प्रॉपर मायक्रो कंट्रोलर मध्ये कसा इन्सर्ट करायचा, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये कसा टाकायचा, त्याच्यासाठी मला त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. सो 10 मिलीसेकंड मायक्रो कंट्रोलरच्या लँग्वेज मध्ये किती येतो ते बघायचं आहे इन टर्म्स ऑफ टायमर व्हॅल्यू. सो त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 4 टाइम्स FH मायनस काउंट. ओके, इनटू टायमर फॉर 1 सायकल. सो फ्रिक्वेन्सी ऑफ टायमर काय येणार आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ what we call the frequency, oscillating frequency. Okay, so oscillating frequency किती असते आपली? 11.0592 मेगाहर्ट्ज. क्लिअर? 11.0592 मेगाहर्ट्ज असते. सो ही जी आहे ही आहे टोटल 12 क्लॉक पल्स साठी. आपल्याला सिंगल क्लॉक पल्स साठी म्हणजे एक क्लॉक सायकल साठी पाहिजे.
So for 1 clock cycle, the frequency will be 11.0592 divided by 12. सो किती येतं आन्सर? आपण नेहमीच ते कॅल्क्युलेट करतो. ते आन्सर असतं आय थिंक 921.6 किलो हर्ट्ज. यू कॅन राईट इन दिस मॅनर और यू कॅन राईट इज अ 0.9216. ही व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता हिला काय करायचंय? आपल्याला टाइम काढायचा आहे. सो टाइम फॉर 1 क्लॉक ही झाली हर्ट्जमध्ये. ठीक आहे. सो टाइम फॉर 1 क्लॉक सायकल काय येणार? इनवर्स ऑफ दिस. सो 1/0.9216. किती येतं आन्सर? अ 0.9216 इथे मेगा हर्ट्ज येईल. हा मेगा आहे ना, सॉरी, मेगा हर्ट्ज येईल आणि त्याचं कन्व्हर्जन किलो हर्ट्ज मध्ये 921.6. सो इथे पण काय येणार? ब्रॅकेटमध्ये मेगा. सो कॅल्सीवर टाकल्यानंतर 1/0.9216 मेगा. सो आन्सर काय मिळतं आपल्याला? टाइम फॉर 1 क्लॉक. व्हेरी गुड. 1.085 microsecond, or you can say 10⁻⁻⁶, which is nothing but the microsecond. क्लिअर? ठीक आहे. आता सेकंड थिंग, मला काय करायचं आहे? मला डिले कॅल्क्युलेट करायचा आहे. 10 मिलीसेकंड, सॉरी, डिले ऑलरेडी दिलेला आहे. मला त्याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टायमर व्हॅल्यू म्हणजे TH आणि TLच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. सो त्याच्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू इन्सर्ट करा. फॉर्म्युला काय होता? दॅट डिले इज इक्वल्स टू एफ मायनस काउंट. काउंट आता आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे, म्हणजे विच इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ TH अँड TL व्हॅल्यू. ठीक आहे. इंटू 1.085 मायक्रोसेकंड. डिले किती दिलेला आहे? 10 मिलीसेकंड. 10 मिलीसेकंड म्हणजेच काय ना? 10 इंटू 10⁻³ इज इक्वल्स टू. आता इथे आपल्याला ह्या सगळ्या डेसिमल व्हॅल्यू आणि इथे काय दिसतंय? हा हेक्साडेसिमल व्हॅल्यू. त्याला कन्वर्ट करा. आपल्याकडे माहिती तो काउंट किती असतो? 6535. बरोबर? 65535. कारण तो +1 हा आपण याच्यामध्ये कन्वर्ट करतो. सध्या आपल्याला काय पाहिजे? हा +1 TF0 साठी असतो. सो इथे काय येईल? 65536 येईल. 536 येईल मायनस काउंट. ही कुठून आली? एफ ची व्हॅल्यू काय होती? 4 टाइम्स F ची 6535 +1 हा जो आपला टायमर फ्लॅग 1 असतो, फ्लॅग जो असतो ओव्हरफ्लो इंडिकेशनसाठी, त्याचं घेतो. सो 6536 मिळतो तुम्हाला. ठीक आहे. मायनस काउंट इंटू 1.085 मायक्रोसेकंड. क्लिअर? ही व्हॅल्यू आली. आता हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करताना काय होणार आहे? ही जी व्हॅल्यू आहे 10 मिलीसेकंडला डिवाइड बाय जाणार. सो 10 मिलीसेकंड डिवाइड बाय 1.08 मायक्रोसेकंड करा. आन्सर काय येतं? चेक करा. सो 10 मिलीसेकंड म्हणजेच काय? 10 इंटू 10⁻³ डिवाइड बाय काय होता? 1.085 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे. 1.085 इंटू 10⁻⁻⁶ इज इक्वल्स टू 65536 मायनस काउंट. ओके. आन्सर काय आलं सांगायचं? मायनस येणारच नाही. नीट करा. अरे -6 वरती प्लस गेल्यानंतर तो +3 येईल ना. कॅल्क्युलेशन तेवढं जमत नाही का? $9216 येतं. सॉल्व करा. सो 9216. ठीक आहे. इज इक्वल्स टू 65536 मायनस काउंट.
सो काउंट इकडे घ्या आणि हा इकडे टाका. सो काय येईल? काउंट इज इक्वल्स टू 65536 मायनस 9216. आन्सर काय ते सांगा. फाय 6 3 2 0. ओके वेट. काउंट इज इक्वल्स टू 5 6 3 2 0. ही झाली तुमची डेसिमल व्हॅल्यू. कन्वर्ट दिस व्हॅल्यू इंटू हेक्स. हेक्स मध्ये कन्वर्ट करा.